खाणं थोडं खाणं थोडं गडबड आहे. मित्र म्हणून सांगतो, थोडा नाही जास्त गडबड आहे. घशाखाली उतरत नाही, प्रत्येक घासाला श्रीखंड खातोय. सगळे अचानक खोकतात, एकदम ठसका लागला सगळ्यांना. काय माहित. तेजा यार, क्या बना यार तूने? हाँ, खाता पण नाही येते. काय वाईट झालंय जेवण? वाइट? पूछो इनको. हाँ, बताओ. छान झालं जेवण, एक नंबर. काय म्हणत झालं ना? हो त्याच्यात आहे मस्त कमाल. वा हे मस्त कमाल नाही रे, फॅब्युलस कमाल एकदम. म्हणजे मीठ, मसाला, मिरची एकदम ऑन द पॉइंट. पाणी घे रे जरा. असं काय करतोयस तू? आम्हाला माहिती नव्हतं तू एवढं कमाल जेवण बनवतेस. असं काय करतोयस तू? हा, असं कोण वागतंय का बायकोशी? हा, बायकोच्या जेवणाला नावं नाही ठेवायची. तुला नवरा आहेस तू, असं वागतात बायकोशी? कौतुक करायचं असतं बायकोचं, बरं वाटतं तिला. नाही नाही अजित, हर्षितला माझं कौतुक करणं हा प्रकारच माहित नाहीये. नेहमीच आहे त्याचं. आता पण बघ ना, मी इतकी मेहनत केली, एवढं जेवण बनवलं सगळ्यांसाठी, आणि हा काय बोलतोय, मला कसं बोलतोय? हे तुम्हाला सगळ्यांना कौतुक आहे, पण ज्याला कौतुक असायला पाहिजे त्यालाच कौतुक नाहीये. तेजा, एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये. अगो, कारण हर्षित दादा बोलतायत तेच बरोबर आहे. या तिघांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हो, जेवण जरा जरा नाही, खूप जास्तच तिखट झालंय. तुम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न केला ना, ते चांगलंच आहे, पण सॉरी, नाही जमलंय तुम्हाला. ठीक आहे, काहीतरी कमी आहे जेवणात. मी टेस्ट करून बघते, बघू दे ना नक्की काय कमी आहे ते. नाही नाही, एक मिनिट, बघू दे काय कमी आहे नेमकं जेवणात ते. इथे नको. अगं सावकाश सावकाश, हे घ्या हे घ्या. सावकाश सावकाश. तेजाताई, क्या सावकाश. क्या हुआ तेजा? ये काय झालं? अब समझ में आया काय चूक है ते? हाँ? मुझे 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 बोल रहा. नहीं नहीं, और दो, भाजी दो, सब्जी दो, ये आमटी दो. मनोज, मैं तुम्हें खिलाता हूँ. नहीं, नहीं, तू खा. अजित, लो खाओ. काय जेवण आहे. ऐक ना, सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी यार. कसं मला नाही माहिती कसं झालं असं, पण ऐका ना, सॉरी. तुम्ही हे जेवण जेवू नका. आपण ऑर्डर करूयात का सरळ बाहेरनं? आपल्याला तेच जमतं हर्षित, तेच. हां, तेच करूया. जाऊ दे, नका खाऊ प्लीज. सॉरी ताई, आता कळलं ना? या तिन्ही भावांवर विश्वास ठेवणं बंद करा आणि सुखी संसाराचा सगळ्यात पहिला कानमंत्र, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होता कामा नये. कळलं? करेक्ट. मान्य. नाही, आता जेवणानंतर आम्ही आमच्या घरी जातो. काय? म्हणजे या जेवणानंतर नाही, पण आमच्या घरी जातो आता. पण एवढ्यात का जाता तुम्ही? थांबा ना. अगं नाही, आता जायला पाहिजे ना, पण आम्ही मध्ये मध्ये येत राहू, प्रॉमिस. का? आपणच काय यायचं? नाही म्हणजे तुम्ही पण येऊ शकता ना आमच्या घरी. शेवटी तेही आपलंच घर आहे ना. या या, कधीही या. चालेल चालेल. मग पुढचं गेट टुगेदर तुमच्या घरी. हे तेजा, श्रीखंडाचा डब्बा आहे का? बास ना, सॉरी, नका खाऊ. मी ऑर्डर करते, आपण तेच बरं आहे ते आपलं. किती छान झालं ना, कैलास आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झाला, आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. असं काही नाहीये. हा, अहो, काय करताय तुम्ही? ती
सासूबाई येतील, सोडा मला. नाही येणार. बाजूच्या एरियामध्ये कीर्तन आहे तर 2-3 तास तरी ती काही येणार नाहीये. सो आपल्याकडे 2-3 तास आहे. तिच्या मैत्रिणी असतील ना, माहिती मला. कोणाला ओरडू नका उगाच. नमस्कार अण्णा. ते वल्लरी अक्का असं तर का घरात? अयो अक्का. कोण तू? ನನ್ನ ಹೆಸರು ಮೀನಾಕ್ಷಿ ಕಾಮತ್. मीनाक्षी माझं नाव. मी बेगावतून आली तुम्हाला भेटायला. घरातून पळून. काय? पळून? ते बॅग दे इकडे. आत ये. तू ओळखतेस हिला? अहो असं काय करताय? एकदा दोनदा फोनवर बोलणं झालं तर तुम्हाला सांगितलं ना, मेसेजेस दाखवले होते. तीच ही मुलगी. पण अशा मेसेजेसच्या आणि फोनच्या ओळखीवर ही इथवर निघून येईल असं वाटलं नव्हतं मला. पण आई वडिलांना न सांगता पळून आली आहे ती. हो, एक मिनिट. मीनाक्षी, हा का? बाळा मला सांग, असं आई वडिलांना न सांगता का निघून आलीस तू? मला सांग, इथे का आलीस तू? अक्का ते काय ना, मी एक ऍड बघितली बघा एका कॉम्पिटिशनची. मला त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची भाळ इच्छा बघा. पण माझे ताई तंडे म्हणजे माझे अम्मा अप्पा हो, त्यांना नाही सांगितलं. नाही तर त्यांनी नसती ना दिली हो परमिशन इकडे यायला इतक्या लांब, ते पण एकटीला. म्हणून आली की मी पळून. हो, ते सगळं मान्य आहे मला, पण तरी सुद्धा असं त्यांना न सांगता का आलीस तू? बरं मला सांग, कुठली कॉम्पिटिशन आहे? थांबा सांगितले. हे बघा. अहो ही कॉम्पिटिशन जर मी जिंकली तर मी शिकू शकते हो खूप मी पुढे. आणि मला रोबोटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे बघा. हे बघ, हे सगळं ठीक आहे, तरी सुद्धा तुझे अम्मा अप्पा आता काळजीत असतील ना? त्यांना आता असं वाटत असेल की तू हरवलीयस म्हणून. मग अहो मग काढू की एक फोटो आणि पाठवू त्यांना. त्यांनी मला तुमच्या बरोबर बघितलं की नाही हो येणार त्यांना टेन्शन. आणि त्यांना माहितीये की मी केवढी मोठी फॅन आहे तुमची. 1 मिनिट. फोटो पाठवायचा म्हणजे? 1 मिनिट. हे बघ, फोटो वगैरे आता काही काढायचा नाहीये. तू पहिले त्यांना फोन लावायचाय, तुझ्या अम्मा अप्पांशी बोलायचंय. तुझा आवाज ऐकला ना की बरं वाटेल त्यांना, टेन्शन जाईल त्यांचं. एक काम कर, तू फोन लाव आणि मला बोलायला दे. तेजा, तेजा. काय यार, काय चाललंय? कशाला उठवतोय झोपेत ना? काय काय झालं? सॉरी, झोपेत होते गो. बोल, काय आलं? नहीं कुछ नहीं, वो नींद नहीं आ रही थी तो इसलिए. कुछ नहीं. तेजा,
सिद्धदाना झोप येत नाहीये. जरा दूध दे ना त्यांना मस्त गरम करून, छान जायफळ घाल त्याच्यात आणि दे त्यांना, झोप लागेल म्हणजे छान. तेजा, अगं दे ना. काय दूध जायफळ घातलेलं. कोणाला? स्वामी तू पण ना काय करायचं मुलीचं. मॅडम तुम्ही कुठे चाललात? तुम्ही विसरताय का मध्ये मध्ये की तुम्ही प्रेग्नेंट आहात? आत्ता विसरलेच होते मी. ए तेजा, हो जाते जाते मी उठते. जातेस ना नक्की? ओ आणते दूध. नहीं नहीं, मत जाओ, कोई बात नहीं, मैं सो जाऊंगा. झोपा तुम्ही सगळे, झोपा. काय चाललंय? दूध द्या नका देऊ, झोपू दे ना यार. बोललो मीनाक्षीच्या आई वडिलांशी काय बोलणं झालं? मी म्हणाले त्यांना की ती इथे आता परीक्षेसाठी आली आहे आणि परीक्षा झाली की आपण दोघं जाऊन तिला स्वतः बेळगावला सोडून येऊ. टेन्शन घेऊ नका असं म्हणाले मी, पण शेवटी आई वडील येतो. घाबरले होते हो खूप. अक्का छान झाले हा जेवण. वल्लू काय झालं? कसला विचार करतेस का? काही नाही हो, फोनवर एकदा दोनदा बोललोय आम्ही फक्त, आणि त्यात सुद्धा मी एकदाही तिला असं नाही म्हणाले की तू परीक्षेसाठी इथे ये म्हणून. तरी सुद्धा ही मुलगी इथे निघून आली. कुठल्या विश्वासावर निघून आली असेल हो? कारण माझी बायको आता साधी सुधी व्यक्ती नाहीये, खूप मोठी झाली आहे ती. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात तुझे चाहते आहेत. त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. हे सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा मीनाक्षी एकटी इथे आली आहे. एवढ्या मोठ्या शहरात ती हरवली असती म्हणजे तिला इथे यायचं कसं हे कळलं नसतं तर तिच्या आई वडिलांचं काय झालं असतं. या सगळ्याचा विचार करूनच मला दडपण येत आहे. हे वल्लू, अगं भलता चालता विचार करत बसू नकोस. ती आली ना सुखरूप आपल्याकडे. अरे देवा, गेले हो माय माय पाय बसून बसून गैरीच लांबण लावली त्या बुवाने कीर्तनाची. माय हे माय मला हे आणि कोणाचं लेकरू आहे रे? आई, ही मीनाक्षी कामत आहे. हा, एका परीक्षेसाठी मुंबईत आली आहे. अच्छा. वल्लरीची खूप मोठी चाहती आहे. हा का? या शहरात तिच्या ओळखीचं दुसरं कोणी नाहीये म्हणून ती आपल्याकडेच राहणार आहे. हा चांगलंय चांगलंय. जेव माय, शांतपणे जेव. आवडलं का बाई तुला? आवडलं ना? हा जेव. चांगलंय चांगलंय. काहीच बोलले नाहीत. जाऊ दे, बरं झालं. मीनाक्षी तुला काही अजून वाढू? काय करतो? आशा हे या असं
वा 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 चला आ, सासूबाई सासूबाई हे काय आहे? काय छान लिहिलंय ना आपलं घर थोडीच आहे धर्मशाळा असतंय एक येतं दुसरं जातं तिसरं येतं चौथं जातं कोणाचाच पायपूस कोण आलेच नाही मग तेच लिहिलंय मी आधी हा आई काही काय बोलतेस ग? तू काय इथे धर्मशाळा म्हणून राहतेस का? बरं तुला काही कमी पडतंय का? कोणी आलं काय किंवा गेलं काय? उगाच काहीतरी वाद उकरून काढायचा ना. मी काय म्हणते, मला असं वाटतंय सासूबाईंना या सगळ्याचा त्रास होतोय, तर आपण त्यांना गावाला पाठवून देऊ. तेच म्हटलं पांढरी पाल अजून बोलली कशी नाही हा परक्या लोकांसाठी घरातल्या लोकांना गावाला पाठवायचं त्यांना त्रास होऊ नये म्हणून घरच्यांशी कसं बी वागायचं हेच चाललंय ना आडी मग कशाला थांबू मी जाते मी माई गावाला आणि आता जर गावाला गेले ना मी परत येणार नाही कधीच सांगून ठेवते. आई ऐक माझं. नाही मन्या तू काही ऐकायला लावू नको मी जाते गावाला आणि मी परत येणारच नाही तू थांबवूच नको मला बिलकुल. मी तुला थांबवतच नाहीये. हा हा मी महिन्याच्या महिन्याला तुला पैसे पाठवत राहीन हा माझा शब्द आहे. मी माझा शब्द पाळेन तू तुझा शब्द पाळ इथे परत न येण्याचा. चालेल? हा चालीन ना का बरं चालणार नाही जातेच मी आता गावाले परत येणारच नाही कधीच. बाहेरचे लोक गोड लागायला लागलेले आता घरातल्यांपेक्षा घरातल्यांना हाकलायचं आणि बाहेरच्यांना जवळ करायचं. काही कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाहीये. महेंद्रला हाकली दिलं मला तर 17व्या धमकी देता हाकलायची मग कशाला राहू मी आडी जाते मी निघिसन काही येणार नाही परत. चाललंय आई इतक्यात नको जाऊ पहाटेच्या गाडीने जा. कशाले पहाटेच्या गाडीने कशाले आत्ताच जाते पहाटे पोचीन माय गावाले आता नाही थांबत आडी कायमची निघी जाते काही फोन बिन बी करू नका मला काही येणार नाही परत. आई ठीक आहे पैसे पाठवत राहीन तुला. सॉरी. हे बोलू तू नको वाईट वाटून घेऊ. तुझं काहीच नाही चुकलं या सगळ्यात. नको विचार करू. आपली प्रायोरिटी आता मीनाक्षी आहे. या शहरात बिचारी एकटीच आहे. तिची जबाबदारी आपल्यावर आहे या गोष्टीचा विचार करतो. जेव तू मीनाक्षी. गुड मॉर्निंग तेजा. गुड मॉर्निंग हर्षित दादा. गुड मॉर्निंग प्रेरणाताई. गुड मॉर्निंग. हे थँक्यू. हर्षित मुझे नहीं चाहिए. नकोय. ओके. हा भूक लागली यार. कमाल. तेजा हर्षी आहेस तू? ते नाही म्हटले ब्रेकफास्टला आणि तू लगेचच प्लेट घेऊन खायला सुरुवात केलीस. परत एकदा विचारायचंच ना. अगं विचारलं होतं मी त्याला एकदा तो नाही म्हणाला. मला ते जबरदस्ती वगैरे करायला आवडत नाही. अन्न फुकट जातो. काय ग तू त्यांच्या नाही म्हणण्यात राग होता. मला जाणवलं होतं तुला नाही जाणवला. राग कसलं राग? आमचं तर भांडण पण नाही झालंय अगं. राग वगैरे काय नाही. तुला ना सगळ्या गोष्टींची प्रात्यक्षिकं द्यावी लागतात. थांब जरा. हर्षित दादा ब्रेकफास्ट घ्या हो. थँक्यू. मी काय म्हणते वाव असं उभं राहून नका ना खाऊ. बसून खा. चल या हो. बसा खा शांतपणे आणि मग जा कामाला. गरमागरम मस्त. हर्षित ऐक ना मी पण विचारलं होतं ना तुला तेव्हा नाही म्हणालास आणि आता बरं खातोयस रे.
हळू मुझे निकलना होगा करता हूँ. हळू. अरे सॉरी, चलता हूँ, बाय. अरे असं काय यार हा तिजा तू अशी काय आहेस? अगं नवऱ्याच्या मनात कधी काय चालू आहे कळायला नको का? नाहीतर कसा होणार आहे संसार? त्याच्या मनात काय चालू असतं काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. एक मिनिट, काल रात्री काय झालं ते तुला खरंच आठवत नाहीये? काय झालं काल रात्री? स्वामी, मी खरंच झोपेत होतीस तू? एक मिनिट, घाबरवू नकोस. तू सांग का काय झालं काल रात्री? हा तू वल्लरी. हा बोल वल्लरी. तुम्ही आणि तेजाताई लवकर माझ्या घरी या. अहो आलो. काय